मंडळी बघा, आज दक्षने बघा इकडे आज जेवण काय बनवलं. मच्छी, चपाती, डाळ, भात एवढं सगळं दक्षने जेवण बनवलंय ना दक्ष? खरं बनवलंयस नक्की? तारीफ इतनी भी करो लेकिन इतनी भी मत करो कि झूठ बोलना पड़े. ये खाना सब बनाया है समीक्षा. हाय तनु भी वापस इन आवर व्हिडिओ. ओ माय गॉड. म्हणजे समीक्षा आज सकाळी आली परत आम्हाला बोलली तुम्हाला काय जेवण बिवण देत नाही दक्ष, उपाशी ठेवत आहे. त्यामुळे दक्षची आणि माझी तब्येत कमी होत चालली. त्यामुळे समीक्षा रात्रीच्या तुतारी पकडून पळत आली आहे. म्हणजे तुतारी पळत आली आहे, समीक्षा त्यात बसून आली ना. तर चला दक्ष, आज कसं वाटतंय? हाऊ डू यू फील टुडे? व्हेरी गुड डू. अँड हाऊ यू फील? Surely laughing. तर मंडळी आता अंगणात बसलोय. आज काय दिवसभर व्हिडिओ काही शूट नाही केला. दुपारी जेवलो आणि कंटाळा पडलोच होतो बाहेर. काय आज काय काम नाही केलं आणि असाच बसलो होतो, जरा आराम करत होतो. दिवसभर बातम्या ऐकत होतो, जरा इंटरेस्टिंग नाही काय घडतंय, आता क्षणात काय घडेल, आता कोण दिल्लीला चाललंय, आता कोण प्रेस कॉन्फरन्स घेते, हेच आपलं बघत होतो दिवसभर. आपल्याला पण काहीतरी पाहिजे ना. काय करणार आपण? कधी आहे काय माहिती आहे का, कधी आपण त्या सिस्टमचा भाग होत नसतो ना, तर ते निदान सिस्टम बाहेरनं बघायला तरी मजा येते. बरोबर की नाही? कारण आपण मत देऊन बाजूला होतो, नंतर आपल्या हातात 5 वर्ष फक्त बघणंच आहे. काय ना, म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. हा एकच अधिकार आपल्याला असतो. मतदानाचा एकच अधिकार आपल्याकडे असतो. आपल्याला मतदार राजा म्हणलं जातं. 1 दिवसाचा अधिकार. आता तुम्ही म्हणाल 1 दिवसाचा अधिकार दिला आहे. बाबासाहेबांनी खूप विचार करून आपल्याला हा अधिकार दिला आहे. कारण 1 दिवस का होईना आपण 1 दिवसाचा राजा असलो ना, 1 दिवस का होईना आपल्याला विचार करण्याची चालना भेटे. आपल्याला कोणता योग्य उमेदवार आहे त्याचा सारासार अभ्यास करायची ताकद आपल्याला भेटते. आपण निवडलेला उमेदवाराला दिलेलं मत, तो उमेदवार पुढे जाऊन आपल्यासाठी काहीतरी करेल, त्याच्यासाठी आपण त्याला पाठवलेलं संसदेत किंवा विधानसभेत किंवा नगरपालिकेत, ग्रामपंचायतीत, जिथे आपण त्या उमेदवाराला पाठवतो, तो उमेदवार आपल्यासाठी काहीतरी करेल, आपला त्यावर अंकुश असेल, ह्या हेतूने 1 दिवस का होईना आपल्याला एका मताचा अधिकार दिलेला आहे. तो खूप महत्त्वाचा अधिकार आहे. पण आता फक्त तो अधिकारच म्हणून उरला आहे. आपण नावाचे फक्त राजे उरलो आहे. बाबासाहेब बरोबर म्हणायचे की त्यांनी लिहिलेली घटना खरंच खूप चांगली आहे, खूप प्रभावी आहे. पण ती तेव्हाच प्रभावी ठरेल जेव्हा तिची अंमलबजावणी करणारी माणसं देखील तितकीच प्रभावी असतील. आणि आता खरंच पाहून असं वाटतंय की खरंच हे असं होतंय का, खरंच असं घडतंय का? पण नाही, माणसाने आशावादी राहिलं पाहिजे. नक्कीच माणसाने निदान विचार तरी करायला हवा. काही लोक त्याचा गैरवापर करत असतील, पण आपण मतदानाचा अधिकार सोडला नाही पाहिजे. आपण निषेध नोंदवायला शिकलं पाहिजे. आपण बोलायला शिकलं पाहिजे. आपल्याला काय आवडतं काय नाही आवडतं हे एक्सप्रेस करायला शिकलं पाहिजे. तुमचा राग हा योग्य पद्धतीने, संसदीय पद्धतीने किंवा वैधानिक पद्धतीने समोरच्यावर उतरवला पाहिजे. शिव्या घालून, गलिच्छ शिव्या घालायच्या, हे काही योग्य नाही. आता तेच चाललं आहे दिवसभर टी व्हीवर, तेच चाललं आहे. एकमेकांना आरोप प्रत्यारोप हेच चाललं आहे. असो, जे होईल ते होईल. तुम्ही पक्ष बदली करा, काही करा, आमच्यासाठी काहीतरी करा, एवढंच आमचं. बाकी आम्हाला काय. पण एक लक्षात ठेवा, सर्वच लोकप्रतिनिधी लक्षात ठेवायला हवं, ही जनता आहे. जनता चिडली ना तर खूप काही होईल. जेव्हा आणीबाणीला लोक त्रस्त झाली होती, आणीबाणीला लोक कंटाळली होती, तेव्हा जयप्रकाश नारायण म्हणले होते की तुम्ही जनतेला जेव्हा दुर्लक्षित कराल तेव्हा जनता येईल.
जनता आती है. जेव्हा जेव्हा आपल्यावर अन्याय झाला तेव्हा जनता जागृत झालेली आहे. उशिरा का होईना पण जनता जागृत झालेली आहे. अर्थात आता काही इंग्रजांसारखं मोठं संकट नाही आहे, पण हे संकट इंग्रजां एवढं गंभीर होणार नाही याची देखील काळजी घ्यायला हवी. छोटीशी जेव्हा आपल्याला खरचटतं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तेव्हा त्याची मोठी जखम होते. मोठ्या जखमेवर पण दुर्लक्ष केलं की त्याचं गँग्रीन होतं आणि मग तो भाग कापावा लागतो. ती वेळ येऊ नये म्हणून त्याच्या वेळीच उपाययोजना करायला हवी. आता ती कोण करणार, कशी करणार, देव जाणो. पोषक लोकशाही घडवण्यासाठी लोकशाहीचे 4 आधारस्तंभ आहेत: शासन, प्रशासन, न्यायपालिका आणि समाज माध्यम. हा एकमेकांवर कंट्रोल असायला हवा. ठीक आहे, आपला काय आजचा विषय, आपला हा विषय आपण बोलतोच, आपण वोकल होणं गरजेचं आहे. आणि मी कोणी बोलणार तर मी तुमच्याशी बोलणार. तर तुम्ही म्हणत असाल अरे काय तू नेहमी, कारण माझं बोलणं आहे हे सध्याच्या एक्झिस्टिंग जी सिस्टम आहे त्याच्या विरोधातच तुम्हाला वाटत असेल. पण नाही, जी सिस्टम कसं आहे मंडळी, आपण एखादं सरकार निवडून देतो, ते खूप चांगलं काम करतं, त्याची तारीफ व्हायला हवी. या सरकारने काय म्हणजे चांगलं केलंच नाही असं मी म्हणणार नाही. खूप साऱ्या चांगल्या गोष्टी केल्या. त्यांचं फळ त्यांना दुसऱ्या इलेक्शनला भेटलं देखील. 2014 साली ते लोक जिंकले. त्याच्यानंतर त्यांनी 5 वर्ष चांगलं काम केलं, खूप चांगलं काम केलं. त्याच्यानंतर त्यांना 5 वर्ष अजून भेटली. पण 5 वर्ष जेव्हा अजून भेटली तेव्हा त्यांनी आपल्याला कदाचित सगळ्यांना गृहीत धरायचं काम केलं. हे बघा, तुम्ही चांगलं काम कराल ना तर आम्ही चांगलं बोलूच. आम्ही काय, मीच कशाला, सगळेच चांगलं बोलत आहेत. म्हणजे आताही जेव्हा कसं आहे, तुम्ही लोक जेव्हा तुमच्या अर्धी लोक चांगली बोलणारी आहेत, अर्धी लोक वाईट बोलणारी आहेत. तर वाईट बोलणारी लोक सुद्धा तुमच्या बाबतीत कसं चांगलं बोलतील हे लक्षात घ्या ना. असो, बसलोय, पाऊस नाही मंडळी, काय नाही, दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होईल काय समजत नाही. मी आज एक व्हिडिओ बघितला, अक्षरशः काही शेतकरी ना जे पेरलं आहे ना त्याच्यावर अक्षरशः पाणी आणून फवारत आहेत. ॲक्च्युली जे पावसाच्या पाण्याने रुजलं पाहिजे त्याला फवारणीच्या पाण्याने रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी थोडं रुजलेलं आहे, ते जगलं पाहिजे. कारण का माहिती आहे का, एकदा त्याची मुळं जर करपली या उन्हाने, सुकली, तर ते बियाणं मरून जाईल आणि मग दुबार पेरणीचं संकट उद्भवलं. बरीच संकट आहेत. शेतकरी वाचवा. असो, चला मंडळी, 12 वाजून गेलेत आणि आता झोपायचा टाईम झाला आहे. तर जरा झोपूया. इथे बसलो होतो अंगणात. गट्टू झोपला माझा लवकर. चला आपण पण जरा झोपायला, लय उशीर झाला ना. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तो म्हणजे टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. काजू खायला आज 2 काजू भेटले मस्तपैकी, पिकले होते छान. तर चला या सकाळी सकाळी काजू खाऊया. आज समीशाने आपल्याला मीठ वगैरे टाकून दिले आहेत. काजू फळ, काजूची बोंड म्हणतात त्याला. ओके.